नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही निघालो पार्टी करायला घोडाझरी लेक ते राजुरापासून. घोडाझरी लेक 120 किलोमीटर तर 2.5 घंटे लागतात जायसाठी. चला बघू काय कर रहे. आमचा मित्र आहे पप्पी भाऊ, तोच आमचं नियोजन करते पार्टीचा. राजुराच्या पोट्टे मुलांना पार्टीचा विषय नव्हू शकत. तर बघूया आमचा पप्पी भाऊ किती वेळ लागतो तयारी करायसाठी. पप्पी हो गया रेडी? हम निकले आओ ना. ठीक है, तू आ जा. ठीक है, वो बराबर करके आना बराबर. हाँ वो करके. हाँ तर आमच्या भाऊनं म्हटलं बरोबर करके आणा. मतलब तू समजून गेलं की काय आणायचं आहे. आमचं पार्सल घ्यायचं आहे. आमचा भाऊ चॅटिंग एक ग्रुपमध्ये असतो ना, एक चॅटिंगवाला एक फोनवाला. हा माझा जिगरी मयूर. हा आमचा एक भाऊ चॅटिंग करता करता हसून राहिला. पहिल्यांदा पाहिलं की चॅटिंग करताना हसून राहिला. तर मित्रांनो आता आम्ही निघालो, पुरं पार्सल केला. चला पार्सल केल्यानंतर तुम्हाला दाखवतो नंतर. सर मित्रांनो झालं आम्ही सगळे पार्सल घेऊन खायचं पार्सल. मित्रांनो आता आम्ही निघालो इथून. 12 वाजले आम्हाला निघता घरून. काही लोकांना नाश्ताही नाही केला. नाश्ता मी पण नाही केला. आम्ही आलो आहे जुनून लेक मार्ग. बघा हरण दिसले आम्हाला पहिल्याच ह्याच्यात. खूप मजा आली हरण बघायसाठी. आमची इच्छा होती की एखादी वाघ दिसावं, पण पॉसिबल नव्हतं कारण की 12-1 वाजले होते तिथपर्यंत. तर आम्हाला खूप नाश्ता भूक लागली थोडीशी. ते मित्र म्हणले की थोडंसं थांबून नाश्ता करा. जे आम्ही घेतलं होतं पार्सल चिकन मटन, तर थोडंसं त्यातलं स्नॅक्ससाठी बसलो आम्ही खात. मजा आली आहे जुनून लेकमध्ये बसायला. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आहे. चला असं वाटतं की पुष्प शूटिंग इथंच झाली आपल्या बल्लारपूरमध्ये. एक नंबर लूक आहे जुनून रोड. फायनली पोटे लोकांचा झाला नाश्ता आमचा मस्तपैकी. आता मित्राचा प्लॅन आहे समोर जाऊन जेवण करायचा. पण इथंच 2:30 वाजून गेले नाश्ता करता करता. भाऊनं गाडी घेतल्या आमच्या वाघाची भीतीमुळे. कधी कुठेही वाघ येऊ शकते कारण की सेफ नाही आहे. जुनूनला एक रोड आहे. फायनली आम्ही निघालो आता मूलसाठी, कारण की मूल समोर जावं लागतो घोडाझरीसाठी. मूल बघा किती डेव्हलप झाला आहे. सुधीर भाऊनं खूप डेव्हलप केलं आहे. रोड खूप जबरदस्त. पहिल्यासारखा मूल राहिला नाही. मूलचा बसस्टँड बी एकदम डेव्हलप झाला आहे. खूप मजा आली आम्हाला गाडी चालवण्यासाठी. आणि रोड बिलकुल चकना एकदम क्लास रोड आहे. काही प्रॉब्लेम होत नाही त्यासाठी. आमचं ते एक मित्र राहतो मौसम मूलला, त्याला घ्यायचं होतं. आम्ही ऑलरेडी गाडीमध्ये 8 लोक होतो. त्याला पकडून पुन्हा 9 लोक झालं. 9 लोक बिलकुल बिंदास XUV 500मध्ये बसून बिंदास निघालो. हे बघा आलं आहे. इथून लेफ्ट घ्यायला लागते घोडाझरीसाठी. याला गेट इथे एंट्री करायची. गाडीची एंट्री होते. 100 रुपये तिकीट आहे. 100 रुपये तिकीट पे केल्यानंतर एंट्री अंदर मिळणार तुम्हाला जायसाठी. गाडीचा नंबर सगळं याच्यात फिलअप करायचं, नंतर एंट्री होतो. आणि इथून झाली तुमची सुरुवात घोडाझरी जायसाठी. हे एक नंबर जनरल रोड आहे. त्या बघूया समोर दाखव तुम्हाला मजा घोडाझरीची. आमचे आबाजी खूप निघाले स्पीडनं. चला आम्ही रोड खूप छोटा आहे मित्रांनो, पण गाडी चालवायला खूप मजा येतो. काही प्रॉब्लेम होत नाही. समोरून गाडी आली तरी आरामशी 2 गाडी निघून जातो. मित्रांनो पाण्याचा फ्लो वाढल्यानंतर तुमची गाडी इथपर्यंत येतच नाही. तुम्हाला पहिले अगोदरच थांबावं लागते. आता पाणी जास्त नाही म्हणून समोर आलो. तुम्ही अगर चंद्रपूर चिचीमध्ये राहत असेल तर बढिया आहे जागा तुमच्यासाठी नियर बाय. जसं दूर नाही चंद्रपूरवरून. तुम्हाला डबा पार्टी करायचं असेल या चिल करायचं असेल मित्रासोबत या फॅमिली टाईमसोबत स्पेंड करायचं असेल, येऊन डबा पार्टी करायचं नॉनव्हेज व्हेज, तर खूप छान प्लेस आहे. सेफ जागा आहे. फायनली आम्ही इथे पोहोचलो होतो फायनल डेस्टिनेशनमध्ये. चला तुम्हाला दाखवतो समोर. पण या सीझनमध्ये इथं येऊन पार्टी करायला खूप मजा येतो मित्रांनो. पण जे बी फॅमिली घेऊन येणार ते थोडं सेफली, कारण की पास नंतर थोडे फॅमिली सेफ नाही वाटत. कारण की इथं कोणीच राहत नाही. तुम्हाला थोडं भीती वाटणार. आपण मुलं असेल तर बिंदास केव्हा येऊ शकतं, पण ते बी सेफली, कारण की कोणाचं काही खरं नाही. हे बघा व्ह्यू किती सुंदर आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे. या सीझनमध्ये पुन्हा सुंदर दिसणार. तुम्ही या व्हिजिट द्या इथं. हा आमचा चिंट्या की चाल बाज की नजर पे संदेह नहीं करते म्हणते. बघा एक चाल. मित्रांनो आम्ही खूप लेट झालो होतो 2 घंटे ऑलरेडी, कारण की आम्हाला 3 वाजता पोहोचत होतो ॲटलिस्ट. पण आम्ही 4:30 वाजता आलो. सनसेट होत होतो. आम्हाला तितका व्ह्यू मिळाला नाही तितका खास, कारण की ऑलमोस्ट थोडासा व्ह्यू जो होता तो अगोदर 15-20 मिनटं पहिले होता, पण तो निघून चालला गेला. आता आम्ही विचार केला की सगळे लेडीज आहे आणि लहान मुलं आहे, गेल्यानंतर आम्ही एन्जॉय करावं. पण आम्ही त्यांची वाट बघत होतो आम्ही की ते कधी जाणार बाहेर, आणि मग आम्ही एन्जॉय करणार. फायनली लेडीज आणि मुलं आऊट झाले आणि आमचे पोट्टे इन झाले पाण्यात. बाकीचे मित्र आमच्या पाण्याच्या बाहेर, कारण आम्ही त्यांना फोर्स करत नाही, कारण की त्यांना येत नाही स्विमिंग.
तुम्ही पण तुमच्या मित्राला स्विमिंगसाठी फोर्स करू नका, कारण की पाणी सेफ नाही, कधीही पाणीचं फ्लो येऊ शकते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही केला घोडाझरी लेकचा एन्जॉय. खूप मजा आली आम्हाला व्ह्यू बघायला आणि रेनी सीझनमध्ये स्टार्टिंग जायला. अगर तुम्हाला आमचा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, असंच प्रेम देत राहा. नेक्स्ट व्हिडिओसाठी वाट बघा, खूप छान व्हिडिओ टाकणार मी नेक्स्ट व्हिडिओ. तर बाय, टेक केअर.